तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहेत सर्वजण, मजेत ना? तर आज आहे गुढीपाडवा. सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर गुढीपाडव्यानिमित्त आपल्या गावातून प्रथमतःच म्हणजे वर्ष पहिलाच आहे, आई रांजणदेवी मातेची पालखी निघणार आहे. तर चला बघूया आजचा पालखी सोहळा कसा होतोय. तर गाईज आता आपण आलो आपल्या मंदिरात, म्हणजे मंदिरातच होतो आपण. मंदिरात बाहेर आपण स्टार्ट केली. इथं पालखीवरती आहे, इथं आपल्या गावदेवी माता. तर इकडे आपल्या गावाची गावदेवी आई रांजणदेवी माता, आणि इकडे पालखीची तयारी करताना आपला हरीशदादा आहे. आपल्या गावदेवीचा मुखवटा सजवतोय पालखीत ठेवण्या अगोदर, एकदम तयारी करतोय. आणि मग बघूया आजचा पालखी सोहळा कसा होता. तर इकडे आता आईला पालखीत बसवण्याच्या अगोदर आईच्या साडीची तयारी करताना आपला हरीशदादा. तिकडे अजून निघाल्यात साड्या बाहेर. तर बघूया पालखी कशी सजवतो दादा एकदम, आणि मग भेटूया पुढे. तर इकडे आत्ताच आपल्या हरीशदादाने, तुम्ही मागे बघितलंच, तो सजवत होता पूर्ण एकदम पालखी. तर आपली पालखी सजवून रेडी झालेली आहे, आणि आईला पण एकदम पालखीत ठेवलेलं आहे. तर लोक पाया पडत आहेत, आणि पाया पडल्यानंतर थोड्याच वेळात आता आपला पालखी सोहळा सुरुवात होईल. तर आता काही क्षणातच आपला पालखी सोहळा सुरू होईल. आपल्या आता रांजणदेवीची पालखी उचललेली आहे. पहिलंच वर्ष आहे आपल्या गावदेवीच्या पालखी सोहळ्याचा. आपली गावदेवीची पालखी एकदा मंदिरातनं बाहेर आलेली, आता पूर्ण गावात फिरणार आहे.
आता पालखी शाखेजवळ मेन चौकात पोहोचलेली आहे आणि इथं फटाक्यांची आतिषबाजी चालू झालेली आहे. तर गाईज आता आपली पालखी आलेली आहे आपल्या हनुमान मंदिराजवळ. आपली गावाजवळची पालखी आलेली आहे आता हनुमान मंदिरात. जय उदो उदो जय रामचंद्र की जय. जय श्रीराम जय श्रीराम जय. आता आपली पालखी जस्ट हनुमान मंदिरातनं बाहेर निघालेली आहे. गावदेवीची पालखी हनुमान मंदिरात भेट देण्याकरिता गेली होती आणि आता बाहेर आलेली आहे.
वाजता जनता तरी तर आईने डायरेक्ट कंदील घेतलं नाचाला डायरेक्ट. डायरेक्ट कंदील पावला बिवला काय नसतं, डायरेक्ट कंदील घेऊन नाचायचा. कंदील डान्स एकदम खचकी डान्स कंदील ये. डान्स चालू केलं गोल राऊंड मध्ये. तिथे एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे, इथे एक ग्रुप आहे, त्या साईडला एक ग्रुप आहे. 4 ग्रुप करून एकदम सुपली सोन्यावर डान्स केलं. आणि तिथे आपल्या पोरांचं काहीतरी वेगळंच चाललंय. पब्लिक वाटली ये. गाईज आपल्या रांजणदेवी बीट्सवाल्याने तब्बल 2.5 ते 3 तासानंतर हॉल्ट घेतलाय. मध्ये थांबलेच नाही आणि आता दूध पिण्यासाठी थांबलेत. दादा इथं दूध आणि पाणी आहे सर्वांसाठी थांबलेत. आणि पालखी आपल्या गावात आतमध्ये आहे, जरा गोवणी बोलतात तिथं पोहोचली आता आपली पालखी. फुल पब्लिक आहे, फुल जल्लोष आहे. यावर्षी सर्वांना आवडलेलं आहे. पुढच्या वर्षी याच्या अजून जोरात करतील. आता आपली गावदेवीची पालखी राधाकृष्ण मंदिराजवळ आलेली आहे. आणि इथं राधाकृष्ण मित्र मंडळातर्फे थंडा वाटप ठेवलेला आहे. बघा सगळी पितानी पण बघा 2-2 बाटल्या जेवढ बेसलंय. चेतनजी रांजणदेवी माते की, गावदेवी माते की, गोपाल कृष्ण भगवान की. तर आता आपली गावदेवीची पालखी ही श्रीकृष्ण मंदिरात भेट घेऊन पुढे निघालेली आहे. तर गाईज आता पालखी आपल्या जयसंतोषी माता मंदिरात पोहोचलेली आहे जोशानीमध्ये. तर चला आपण आता फायर गोट्या. तर गाईज आपण आता यज्ञदासांच्या म्हणजे ऋतिक शेठ संच आलो.
इथं ऋतिक शेट कडून सर्वांसाठी थंड आहे त्यांच्या फॅमिलीतर्फे आणि ते शेट भरतंय. इथं नान आहेत सगळी जण. काही फुल स्पीड पकडले सगळे फास्ट एकदम फास्ट चालत, कारण पोलिसांनी 2 वेळा बंद केला. आम्ही बोलून आता चालू केलं आहे थोड्यासाठी फक्त. आणि आता चालत आणि आपला साईड शेट आहे. तर काही आता आपली पालखी परत एकदा मंदिरात आलेली आहे आणि इथं स्वागत करण्यासाठी फुलं घेऊन सर्वांना आणि पालखी आल्यावर सुद्धा आपल्या मंदिरात तुम्ही जल्लोष बघू शकता किती आहे आपल्या पालखीचा. आणि इकडे जान्हवी त्या साईडला आपली पोरं नाचतात. संपन्न झालेला आहे. मंदिरात आल्यावर आता आरती चालू होते. आरती चालू झाली पण तर गाईज आता आपल्या बरोबर आहेत आजच्या पालखी सोहळ्याचे आयोजक महेश नाना आहेत आणि इथं आपल्या रांजणदेवीचे मुख्य पुजारी आहेत, त्यांची फॅमिली आहे आणि हरीशदादा आहे. तर आपण त्यांना विचारूया. तर पहिल्यांदाच आपल्या गावात गावदेवीचा पालखी सोहळा पार पडला, यात सर्वांचा जल्लोष कसा होता आणि गावकीचा प्रतिसाद कसा होता? रांजणदेवी माते की जय, गावदेवी माते की जय, आई माऊलीचा उदो उदो. नमस्कार, मी मूर्तिकार हरीश पाटील. तर यावर्षी रांजणदेवी मातेची पालखी प्रथमच निघालेली आहे गावातून. आम्ही गेल्या वर्षी पण प्रयत्न केले, पण यावर्षी यश आला. तर समस्त गावकऱ्यांचा, समस्त ग्रामस्थांचा, महिला मंडळांचा, सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला. सर्वांनी आनंदाने जल्लोषाने आईचा मिरवणूक मिरवली. आणि यावर्षी प्रथम वर्ष असल्यामुळे जेवढा वेळ कमी भेटला, छान झाली. सर्वांनी आनंद घेतला. पुढच्या वर्षी त्याच मोठ्या उत्सवात जल्लोषात आम्ही तयारी करू. सर्वांनी सहकार्य करा. धन्यवाद धन्यवाद मला थोडक्यात सांगितल्याबद्दल. आपल्याबरोबर आता आपल्या पालखीचे आयोजक महेश नाना आणि रंजना नानी आहे. तर नानी, आजचा पालखी सोहळा खूप जल्लोषात झाला, त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? खूप आनंद झाला आम्हाला, खूप चांगला वाटला. आणि पहिल्यांदाच तुम्ही पालखी सर्व महिलांनी सहकार्य केला आणि आनंद व्यक्त केला. धन्यवाद धन्यवाद. नाना, तुम्ही काय बोलाल आजच्या पालखी सोहळ्याबद्दल?
माझी खूप म्हणजे इच्छा होती आईची पालखी काढावी. प्रत्येक गावोगावी गावदेवीची पालखी निघते. मला असं वाटायचं का आपली गावदेवीची पालखी निघायलाच पाहिजे आणि ग्रामस्थ मंडळाने जे सहकार्य केलं पालखी करायचं मला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि अशीच गावाला बी प्रोत्साहन द्यावा हीच त्यांची इच्छा व्यक्त आहे तुमची. ठीक आहे नाना, धन्यवाद तुम्ही आम्हाला थोडक्यात सांगितल्याबद्दल. रांजणदेवी माते की जय. तर गाईज इथं या बघा या तयार होऊन आलत्या. यावेळी तर आयरन आणलेला, पुढं जायचं नावच नव्हतं बिलकुल. बँडवाल्यानं आयरन तर यावेळीच केलं तर सगळं. पण कसं वाटलं तुम्हाला, मजा आली आजच्या पालखीला? आता दरवर्षी झाली पाहिजे का पालखी? धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होईल, सर्व होईल. नानांनी पण सांगितले दरवर्षी पालखी होईल. तर गाईज जस्ट आता आपला रांजणदेवी गावदेवीचा सोहळा पार पडला. याच्यात आज बँडवाले आपले रांजणदेवी बीट्स कोपरखेरणे यांची मानवंदना होती. पूर्ण पालखी सोहळा त्यांनी वाजवला होता आणि आजच्या पालखी सोहळ्याचा प्रथमतःच आयोजन केलं होतं आणि आयोजक होते महेश नाना पाटील आणि त्यांच्याबरोबरच आपले गावकीचे ग्रामस्थ होते व सर्व होते. तर आजचा सोहळा आवडला असेल तुम्हाला तर नक्की व्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.